आपण पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 17च्या आरक्षणावर आक्षेप, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठा सवाल। धुळे महानगरपालिकेच्या आगामी 2025 निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीवर कायदेशीर आक्षेप घेण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 17 मधील अनुसूचित जातीचे हक्काचं आरक्षण प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे डावलण्यात आल्याचा आरोप ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। या अन्यायाविरुद्ध आयुक्त आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी हरकत नोंदवत आता कायदेशीर लढ्याचा इशारा देण्यात आलाय। तक्रारदार गौतम पगारे यांच्या वतीनं बाजू मांडताना ॲडव्होकेट वाघ यांनी दावा केला की अंतिम मतदार यादी प्रसिद्ध असताना आरक्षण जाहीर करणं हे संविधान आणि महापालिका नियमांचं उल्लंघन आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये अनुसूचित जातीची मोठी लोकसंख्या आणि मतदार असतानाही केवळ 2011च्या जनगणनेचा आधार घेत हे आरक्षण अन्यायकारकरित्या इतर प्रवर्गाला दिल्याचं त्यांनी म्हटलंय। प्रशासनानं तातडीने या प्रक्रियेचं पुनर्मूल्यांकन करून पारदर्शकपणे नव्यानं आरक्षण सोडत काढावी अशी मागणी करण्यात आली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। तर त्या क्रमाने दिलं पाहिजे। मग नंतर एक गाईडलाईन पुन्हा आहे की उतरत्या रेशिओ प्रमाणे दिलं पाहिजे प्रमाणात। मग 17 नंबरची जी काही लोकसंख्या आहे ती 9.86 आहे आणि 18 नंबरची जी संख्या आहे ती 11.48 आहे। म्हणून 18 नंबरची संख्या ही प्रमाणामध्ये 11.48 असल्यामुळे त्यांनी 18 नंबरला एससी राखीव केलं। ते नवीन एक पुन्हा तिसरा आता ज्या ठिकाणी उतरता क्रम आणि उतरता प्रमाण असं कॉन्ट्राडिक्शन क्रिएट होईल तेव्हा त्या ठिकाणी महत्त्वाची एक गाईडलाईन अशा पद्धतीने केलेली आहे। 243D6 मध्ये या पद्धतीने सांगितलेलं आहे की तिथे काय केलं पाहिजे मग की एकूण लोकसंख्येचा विचार करायचा। म्हणजे मग एकूण लोकसंख्या 4,46,000 परिषदेमार्फत ज्या हरकतीचा मजकूर आपल्या समोर ठेवला, ज्यामध्ये मुख्यतः बाब एक होती की एकूण धुळे महानगरपालिकेमध्ये एकूण उमेदवार म्हणजे 74 जागा आहेत। त्या 74 जागेमध्ये आपण जर विचार केला तर 50% महिला आरक्षण आहे। त्या महिला आरक्षणाचं विभाजन करत असताना जनरलच्या जागा एकूण 44 आहेत, ज्यामध्ये मुख्यतः महिला 21 आणि पुरुष 23 अशा केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एका महिलेवर अन्याय झालेला असं आपल्या पत्रकार परिषदेमार्फत आम्ही या ठिकाणी ठेवतो की 50% तिथे उल्लंघन झालेलं आहे। दुसरी एक बाब आम्ही या ठिकाणी आपल्या मार्फत सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 17 मध्ये एकूण जी काही मतदाराची प्रभागाची संख्या आहे ती 24,686 आहे, ज्याच्यामध्ये एससीची संख्या 2,434 आहे आणि 18 जो काही प्रभाग आहे ज्याची संख्या 18,581 आहे आणि ज्याच्यामध्ये अनुसूचित जातीची संख्या 2,133 आहे। या दोघंही याचा विचार करता उतरत्या क्रमाने 2,434 असल्यामुळे 17 एससी राखीव व्हायला पाहिजे होता। परंतु दुसरी बाब त्या ठिकाणी आहे की उतरता रेशो म्हणजे रेशोचा विचार करता 18.48 हा 18 जास्त असल्यामुळे त्यांनी काय केलं मग 18ला आरक्षण दिलेलं आहे। परंतु आमचं म्हणणं आपल्या मार्फत हे आहे की जेव्हा उतरता क्रम आणि उतरता रेशो याच्यामध्ये विसंगती निर्माण होत असेल तर काय केलं पाहिजे, तर सोपी गाईडलाईन अशी आहे की एकूण लोकसंख्येचा विचार केला पाहिजे। मग ज्या मतदार यादीच्या आधारे आरक्षण सोडत झालेली आहे ज्यामध्ये 4,46,094 एकूण मतदारांची संख्या आहे, ज्याच्या अनुपातामध्ये 37,228 अनुसूचित जातीची संख्या आहे, ज्याचा विचार करता 8.33% एससीची संख्या आहे। मग ही एससीची एकूण संख्या विचारात घेतली तर आपल्याला दिसतं की 17 नंबर प्रभागामध्ये एससीची एकूण संख्या ही 9.86 म्हणजे जास्त असल्यामुळे उतरत्या क्रमानुसार फक्त आणि फक्त 17 नंबरचाच एससी राखीव झाला पाहिजे असं आमचं म्हणणं होतं। तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही या ठिकाणी आपल्या मार्फत नोंदवू इच्छितो की एकूण मतदारांच्या लोकसंख्येचा विचार करता 2025 नुसार ही आकडेवारी काढलेली आहे, परंतु याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचं प्रमाण निश्चित करत असताना हे 2011च्या जनगणनेनुसार ठेवलेली आहेत, ज्याच्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।